अजून मला ही पेज किती दिवस खायला लागणार आहे माहीत नाही. बाकीचा स्वयंपाक झाला. म्हटलं चला आता पेज बनवूया, कारण काना उठलाय तोपर्यंत माझं आवरलेलं बरं असतं. वरती रूम जाऊन बघितली तर खूप अस्तव्यस्त होती, तर सगळा पसारा लावून दिला आणि तोपर्यंत काना उठला. त्याला मालिश केली, अंघोळ घातली आणि झोपी लावून दिला आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागलो. तर आज आम्हाला बनवायची आहे कुळथाची जिलेबी बनवली आणि शिजायला टाकून दिली. तोपर्यंत म्हटलं बाजरीच्या भाकरी पण करून घेऊया. आमच्याकडे जिलेबी सोबत बाजरीच्या भाकरी पण खाता. आम्ही घेतलेली शेगडी एकदम युजफुल ठरली आहे, कारण हिच्यावरती बाजरीच्या भाकरी खूप छान होत्या. जशा चुलीवरती बनतात तशाच सेम या शेगडीवरती पण बनतात. आमचा स्वयंपाक होईस्तोवर काना उठला होता. मग आत्या आणि बाबा कानाला सांभाळत होते. समोर टीव्ही चालू होता आणि कानाला तो बघायचा होता. त्यासाठी कानाचे खूप चांगले प्रयत्न चालू होते आणि टीव्हीवरती चालू होता हरिपाठ. तोपर्यंत कानाच्या पप्पांची पण सुट्टी झाली होती. कानाचे हे छोटे छोटे प्रयत्न आम्ही कायम कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत असतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.